भाग आपण पाहिलेला होता दुसऱ्या प्रकरणाचा. त्यामध्ये पोर्तुगीज आणि मराठे, डच मराठे आणि फ्रेंच मराठे या संबंधाविषयी आपण माहिती पाहिली होती. या दुसऱ्या भागामध्ये इंग्रज आणि मराठे यांचे संबंध कसे होते याची आपल्याला माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा सर्वप्रथम संबंध अफजल खान प्रकरणामध्ये आलेला आहे. अफजल खान भेटीपूर्वी मराठ्यांनी दाभोळ बंदर जिंकून घेतलं होतं आणि या दाभोळ बंदरामध्ये अफजल खानाची 3 जहाजं माल उतरण्याच्या तयारीमध्ये होती. पण खानाच्या मृत्यूची बातमी येताच खानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफ ही सर्व संपत्ती, मालमत्ता, जहाजं घेऊन राजापूरला पळून गेलेला आहे. खानाचा मुलगा फाजल खान यांनी राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलाचा जहाजावरील माल उतरण्यास सांगितलेला आहे. मराठ्यांनी संधी साधून राजापूरवर हल्ला केलेला आहे आणि राजापूर बंदर जिंकून घेतलेले आहे. अब्दुल करीमनं इंग्रजांचं कर्ज घेतलेलं होतं आणि तो कर्जफेड करू शकत नव्हता. याचा फायदा इंग्रजांनी घेऊन अब्दुल करीमच्या ताब्यातील औरंगजेबाच्या 3 जहाजापैकी एक जहाज इंग्रजांनी मराठ्यांना परत द्यायस नकार दिलेला आहे. त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी इंग्रजांचा वकील वेल्जी याला अटक केलेली आहे, कैद केलेली आहे आणि त्याच्या सुटकेसाठी फिलिप गिफर्ड हा अधिकारी मराठ्याला भेटायला आलेला आहे, परंतु त्यालाही कैदेमध्ये टाकण्यात आलेलं आहे. यामुळं इंग्रज मराठी यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात अडकून पडलेले असताना इंग्रजांनी आदिलशाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी गिलफर्ड वेल्जी यांनी मदत केलेली होती. शिवाजी महाराज हाती लागणार याची खात्री या सगळ्यांनाच होती, पण छत्रपती शिवाजीराजे त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळं महाराज या वेड्यामधून निसटलेले, त्यांनी आपली सुखरूपपणे सुटका करून घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि पुढच्याच वर्षी त्यांनी इंग्रजांच्या राजापूरवर स्वारी करून इंग्रजांचा पराभव केलेला आहे. या स्वारीमध्ये हेनरी रिव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रॉडॉल्फ टेलर, फिलिप गर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून 2 वर्षे तुरुंगात टाकण्यात आले. नंतर इंग्रजांच्या वतीनं स्टीफन उस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराजाकडं वखारीच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता आणि शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी आणि पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले, पण ही भेट काही यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही. पुढं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेनरी एक्झिंग्टन हा इंग्रज वकील आलेला होता आणि त्याला महाराजांनी राजापूरला वकार काढण्याची परवानगीसुद्धा मिळालेली होती. पुढं इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये 12 जून 1674 करार झालेला आहे आणि या करारानुसार स्वराज्यामध्ये व्यापार करण्यास इंग्रजांना परवानगी मिळणे, राजापूर, दाभोळ, चोल, कल्याण येथे वखारी उघडणे, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात आकारणे अशा प्रकारच्या अटी मान्य करून त्यावर सह्या करण्यात आल्या होत्या. पण इंग्रजांच्या सिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत अशी भूमिका महाराजांनी घेतलेली होती. तसंच जहाजं फुटून किनाऱ्यास आलेला इंग्रजांचा माल त्यांना परत द्यावा, जंजिऱ्याच्या सिद्धीशी तह करावा, त्यास बुडवू नये अशा प्रकारच्या इंग्रजांनी घातलेल्या अटी शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या होत्या आणि आपलं मराठ्यांचं सार्वभौमत्व अबाधित राखण्याचं धोरण महाराजांचं याच्यातून स्पष्ट होतं. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतरच्या काळात नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळं मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये इंग्रजांना पहिल्यांदाच प्रवेश मिळालेला होता. त्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव पेशवे झाले आणि ते पेशवे झाल्यानंतर त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवे पद हवं होतं. रघुनाथराव उर्फ राघोबा दादा
सत्ता प्राप्तीसाठी त्यांनी इंग्रजापुढं हात पसरले आणि यातूनच इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारामध्ये आलेला आहे. 1765मध्ये इंग्रजांनी मालवण जिंकून किंवा मालवणचा किल्ला जिंकून घेतलेला आहे. तर थोरल्या माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे पदावर आले आणि याच कारणात इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. उत्तरेत मुघल बादशाह शिंदे होळकरांच्या वर्चस्वाखाली होता आणि नागपूरकर भोसले यांचा बंगालमध्ये जो प्रभाव होता तो कमी करण्यासाठी इंग्रज सक्रिय झालेले होते. व्यापाराच्या दृष्टीनं इंग्रजांना साष्टी, वसई ते कोकणपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक वाटत होतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. रघुनाथराव उर्फ राघोबा दादा इंग्रजांच्या आश्रयाला गेलेले होते. त्यांना सोबत घेऊन इंग्रज आपली फौज मुंबईहून पुण्याला घेऊन निघालेले. पुण्याजवळ वडगाव या ठिकाणी इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये पहिलं युद्ध घडून आलेलं आहे आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा मराठ्यांनी दारुण पराभव केलेला आहे आणि शेवटी इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये वडगावचा तह झालेला आहे. पुढं इंग्रजांचं दक्षिणेतून उच्चाटनच करण्यासाठी नाना फडणीस यांनी पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम आणि हैदर यांचा एक चतुर संघ उभा केला होता. परंतु धूर्त असणाऱ्या इंग्रजांनी या चतुर संघातून निजामाला फोडलेलं आहे. या सर्व घडामोडीच्या दरम्यान इंग्रजांच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती. भारतामध्ये जर कायम स्वरूपाची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणं आवश्यक आहे, हे वॉर्न हेस्टिंगच्या लक्षात आलेलं होतं. पुढं 1795च्या खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केलेला होता. परंतु मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलानं मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा पूर्ण अभ्यास केला होता आणि याच्याच आधारे पुढं लॉर्ड वेलस्लीनं याचा फायदा घेऊन मराठ्यांचा पराभव करण्यामध्ये यश मिळवलेले. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा याचा काळ सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये होळकर आणि पेशवे बाजीराव यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं आहे. यशवंतराव होळकरांनी बाजीरावाला धडा शिकवण्यासाठी पुण्यावर आक्रमण केलेलं आहे आणि याच आक्रमणाच्या भीतीपोटी बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला आहे आणि इंग्रजाबरोबर वसईचा तह केलेला आहे. शिंदे आणि होळकर यांना बाजीरावांनी इंग्रजाबरोबर केलेल्या वसईचा तह मान्य नव्हता आणि याच्यामधूनच 1803मध्ये मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालेलं आहे. यात मराठा सरदारांचा पराभव झालेला आहे. तर 1817मध्ये इंग्रज मराठ्यामध्ये तिसरं युद्ध झालेलं आहे. 31 जानेवारी 1817 रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी मराठा इंग्रज यांच्यामध्ये तिसरं युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये बाजीरावाचा पराभव होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली महाराष्ट्रामधली सत्ता कायमची संपलेली आहे. दुसऱ्या बाजीरावाला उर्वरित आयुष्य काढण्यासाठी कानपूर जवळील विठूर या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. त्याला ब्रिटिशाकडून 8 लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आलेला आहे आणि बाजीराव त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करू लागलेलं आहे. त्यानंतर आपण सिद्धी आणि मराठी यांच्यामधले संबंध कसे होते हे पाहू. आफ्रिकेतील अबिसिनियातून सिद्धी हे मुस्लिम भारतात आलेले होते. त्यांनी जंजिरा या ठिकाणी आपलं चांगलं बस्तर बसवलेलं होतं. शिवरायांनी 1648मध्ये विशेषतः कल्याण प्रांत आणि तळे, घोसाळे आणि रायरी किल्ले ताब्यात घेतल्यानंतर मराठ्यांच्या धोक्याची जाणीव सिद्धीला झालेली. मार्च 1671मध्ये मराठ्यांनी जंजिरा किल्ल्याची नाकेबंदी केलेली आहे. सिद्धीनं मराठ्यांना
किल्ला देण्याचं कबूल केलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला याच वेळेस त्यानं मुघलाकडं मैत्रीचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मुघलाचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं सिद्धी सुखरूप राहिलेला आहे आणि किल्ला घेण्यामध्ये मराठी अपयशी ठरले. खरं तर सिद्धी आणि इंग्रज हे दोघंही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध कायम मदत करत असत. 1679 या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याची जबाबदारी मायनाक भंडारी यांच्याकडे सोपवलेली आहे. परंतु हे बांधकाम पाडण्यासाठी इंग्रज अधिकारी ह्युजेस हा आलेला आहे. इंग्रजांनी मराठ्यांची रसद बंद केलेली आहे, म्हणून मायनाक भंडारी आणि आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांना तीव्र प्रतिकार केलेला आहे. त्यांनी इंग्रजांची गलबते पकडलेली आहेत, अधिकाऱ्यांना कैद केलेलं आहे. मुंबईहून आलेलं इंग्रजांचं मोठं जहाज आणि 7 गलबते यांच्याबरोबर मराठ्यांच्या 40-50 गलबतांनी टक्कर दिलेली आहे आणि 1680 खांदेरीच्या प्रदेशामधून शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागलेली. जंजिऱ्याचा सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्याची मोहीम हाती घेतली होती. उंदेरी, आपटे, नागठोणे, जंजिरा परिसरात मराठ्यांनी सिद्धीला जेरीस आणलेली होती. संभाजीराजांनी सिद्धीचा नाश करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली असतानाच याच वेळेस स्वराज्यावर मुघल चालून आलेले आणि एकाच वेळी दोन्ही शत्रूंना सामोरं जाण्यास शहाणपण नाही, म्हणून मराठ्यांनी सिद्धीचा नाद सोडून देण्यात आला आहे. पुढं संभाजी राज्याच्या नंतर छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधामध्ये एकवटावी लागलेली. त्यामुळं पाश्चात्य शत्रूकडं दुर्लक्ष झालेलं आहे. थोरल्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधामध्ये मराठ्यांनी जोर धरलेला आहे आणि चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीविरुद्ध लढा पुकारलेला आहे. त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळालेला आहे. मराठे सिद्धी यांच्यामध्ये तह होऊन सिद्धीनं मराठ्यांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे. आता अफगाण आणि मराठे यांचे संबंध कसे होते हे आपण पाहू. 18व्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल बादशाह दिल्ली, आग्रा आणि पंजाब या भागाचा सत्ताधीश होता. 1748 अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांनी भारतावर पहिली स्वारी केलेली आहे, परंतु दिल्लीच्या बादशाही फौजेनं अब्दालीचा पराभव केलेला आहे. यावेळेस अहमद शाह अब्दाली हा मोगल बादशाह होता. अब्दालीच्या स्वारीच्या वेळी अयोध्या, दिल्ली आणि आग्रा परिसरामध्ये अफगाणी सरदारांनी अहमद खान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला पाठिंबा दिलेला होता. अब्दाली परत गेल्यावर बंगशनं मुघलाविरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. मुघलांनी शिंदे होळकरांची मदत घेऊन या अफगाणांचा पराभव केलेला होता. पुढं 1752 मराठा मुघल यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि या करारानुसार उत्तर भारताचं विशेषतः मुघलाच्या ताब्यातील प्रदेशाच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या बदल्यामध्ये मराठ्यांना मुघल सम्राटांनी रोहिलखंडाची चौथाई वसूल करण्याचा हक्क दिलेला आहे. मुघल साम्राज्यातील काही प्रदेश मराठ्यांना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर काही नगदी रकमासुद्धा देण्यात आलेला आहे. 1757 अब्दालीने भारतावर तिसऱ्यांदा आक्रमण केलेलं आहे आणि दिल्ली आणि मथुरा लुटून तो अफगाणिस्तानला परत गेलेला आहे. याच वेळेस अब्दालीचा पराभव करण्यासाठी रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्याहून निघालेले. मराठे सैन्य दिल्लीला आल्यानंतर तेथील परिस्थिती मराठ्यांनी पूर्ववत केलेली आहे. मराठे आणि शीख यांनी पंजाब मोहीम आखलेली आहे आणि सरहद्द प्रांताचा पाडाव केलेला आहे. लाहोर ताब्यात घेतलेलं आहे आणि अगदी अफगाणिस्तानामधल्या अटक शहरापर्यंत मराठ्यांनी मजल मारलेली आहे.
आणि मराठ्याचा ध्वज अटक शहरापर्यंत फडकवलेला आहे. 1759 अब्दाली भारतावर चौथ्यांदा चालून आलेला आहे. याच्या प्रतिकाराची जबाबदारी दत्ताजी आणि जनकोजी शिंदे यांच्यावर होती. अब्दालीचा वेग एवढा प्रचंड आक्रमक एवढा प्रचंड होतं की पहिल्याच धडाक्यामध्ये त्याने पंजाब जिंकलेला आहे आणि या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांना वीर मरण आलेले आहे. अब्दालीनं दिल्लीवर अंमल बसवलेला आहे. अफगाणांना भारतातून कायमचं घालवण्यासाठी शेवटी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे पुण्यातून उत्तरेकडे निघालेले आहेत. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे तरुण आणि उदगीरच्या युद्धामध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता आणि म्हणूनच यांच्यावर अब्दालीच्या पराभवाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत या ठिकाणी अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठा रणसंग्राम झालेला आहे. यालाच पानिपतचं तिसरे युद्ध असं म्हटलं जातं. या युद्धामध्ये सदाशिवराव पेशवे विश्वासराव पेशवे मारले गेलेले. खरं तर या युद्धाच्या सुरुवातीला इब्राहिम खान गारदी याच्या तोफखान्यामुळं मराठ्यांना यश मिळत होतं, पण नंतर मात्र मराठ्यांचा दारुण पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2 मोते गळाली, 17 मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा सांकेतिक निरोप पुण्यास पोहोचला. खरं तर मराठे भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन पानिपतावर लढले होते. दिल्ली सांभाळणं अशक्य झाल्यानं अब्दाली 2च महिन्यात दिल्लीतून अफगाणिस्तानला परतलेला आहे. कारण त्याला माहीत होतं मराठ्याकडून होणाऱ्या कडव्या प्रतिकाराची जाणीव त्याला झालेली होती आणि म्हणून त्याच्या वारसदाराची भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत झालेली नाही. पुढे 19व्या शतकापर्यंत संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं राज्य, इंग्रजांची अनिर्बंध सत्ता प्रस्थापित झालेली आहे. या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी तीव्र लढा दिलेला आहे. याशिवाय भारतीय समाजामध्ये ज्या अनिष्ट अशा प्रकारच्या चालीरीती, रूढीरिवाज याविरुद्धही लढा दिलेला आहे. आपण पुढच्या पाठामध्ये भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा याची माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे हे प्रकरण आपलं संपलेलं आहे.